2020 आणि 2025 मधलं जे अंतर होतं हे किती डिफिकल्ट वाटत होतं आणि काय काय नेमक्या एम्स होत्या या दरम्यानच्या? डिफिकल्ट कुठे होता? 2024 मध्ये आम्ही जिंकलो, मग 25 मध्ये परत एक ICC ट्रॉफी आली. मग आम्हाला माहिती होतं आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय आणि चांगलं क्रिकेट खेळणार आपण, तर आम्हीच जिंकणार असं वाटत होतं आणि चांगल्या टाइमावर पीक केलं हे टुर्नामेंट मध्ये. प्रेशर होतं का? प्रेशर नाही असलं तर गेम खेळायला मजा काय येणार? आईपीएल आने वाला है। अब IPL का देखो शेड्यूल तो बाहर आया नहीं है अभी तक, तो पता नहीं हम कब खेलेंगे, बट लेकिन बहुत एक्साइटेड है उस टूर्नामेंट के लिए. रोहित शर्माने कसं केलंय आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेव्हा ट्रॉफी हातात आली तेव्हा कसं वाटलं? ट्रॉफी हातात आली तर चांगलं वाटलं, कारण खूप वेळ झाला होता आम्ही ट्रॉफी बघितलीच नव्हती. पण ते चांगलं वाटलं, खूप एक्स्ट्रा आणि सेलिब्रेशन पण चांगलं झालं. ते तर आम्ही 24 मध्ये पण केलं होतं, कारण ते काय ते स्पेशल फिलिंग असते. तेव्हा जे विचार आला, तेव्हा जे डोक्यात आलं ते आपण करतो, पण ते आम्हाला परत रिलीव्ह करायचं होतं, ते त्यामुळे ते फोटो परत सुरुवात झाली होती. मी चेंबूरलाच राहायचो आधी पण, आणि इकडेच आता पण राहतो इकडे. हे चेंबूर सोडून कधी जाणार नाही, कारण इकडेच घरच्यांचं काय रिएक्शन सर घरच्यांचं काय रिएक्शन चेंबूरकर तर खूप प्राऊड आहे, पण खूप चांगलं रिएक्शन होतं एकदम. त्यांना तर खूप प्राऊड वाटलं, कारण त्यांनी ते सगळं सपोर्ट केलं इकडे यापर्यंत यायला, आणि त्यांना पण खूप चांगलं वाटलं. इकडेच बघतो. सेलिब्रेशन कधी आहे नेमकं? बहुत अच्छा रिएक्शन था उनका, क्योंकि मैं उनसे टूर्नामेंट से पहले मिला था और उन्होंने मुझे बताया भी था कि इस सब ICC टूर्नामेंट में आपको कैसे खेलना होता है. टीम अच्छी है आपकी, आप लोग थोड़ा करेजियस